नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही कसे आहात? आशा करतो की तुम्ही सर्व चांगले असाल। आपली गाडी रेनॉल्ट ट्रायबर हिची सेकंड रोची जी शीट आहे ती कंपनी थ्रू 45 डिग्रीज फुल होते, तर ती थोडीशी मॉडिफिकेशन करून मी 90 डिग्री फोल्ड केली आहे की त्याच्यावर एक फ्लॅट बेड होऊन जाईल। तर चला आपण ते बघूया। तर ही रेनॉल्ट ट्रायबरची सेकंड रोची शीट जी तुम्ही बघितली इतकीच फोल्ड होती, ही आपण 90 डिग्री म्हणजे पूर्ण फ्लॅट फोल्ड करणार आहे। तर प्रोसिजरला सुरुवात करू। तर सीटला जो कवर लावला आहे त्याला 2 चीप आहेत आणि पाठीमागे तुम्ही बघितलं तर जो कवर आहे तो असा हुकमध्ये याप्रमाणे हुकमध्ये अडकवलेला आहे। तर आपल्याला हे हुक खोलायला लागतील पहिले। तर हे कवरला अशी जीप लावलेली आहे, जो आपला कवर चढवला जातो तर जीप आपण खोलून घेऊ। ही जीप अडकते कुठेतरी, तर एकदा हिला जोर लावून खोलायला लागेल। तर बघू, प्रयत्न करू जीप खोलण्याचा। ते जीप आपली पूर्ण खोललेली आहे आणि पाठीमागून आपल्याला ही जे कवरचे लॉक खोलावे लागतील। तर आता लॉक खोलूया आपण पाठीमागून। तर हे लॉक आहे ते आपण प्लागच्या साहाय्याने खोलून घेऊ। प्लाग आणि स्क्रूड्रायव्हर पकडून हे आपण लॉक खोलून घेऊ। तर सीटमध्ये हेडरेस्ट असतो, तर हेडरेस्ट काढल्याशिवाय आपल्या शीटचा कवर निघत नाही। तर हेडरेस्ट काढण्यासाठी बाजूला एक बटन दिलेलं असतं, ते बटन दाबून हेडरेस्ट निघून जातो व हेडरेस्ट काढल्यानंतर आपला कवर आरामात निघतो। पण ह्याला दुसरी एक चेन आहे, त्या साईडची चेन पण आपल्याला ती खोलावी लागणार आहे। तर आपण आधी ती चेन व्यवस्थित खोलून घेऊ, मग आपला कवर निघून जाईल। जीप खोलून घेतली। आता सीटचा कवर काढण्यासाठी आपली सीट व्यवस्थित झाली। तर कवर काढण्यासाठी आपल्याला सीट पहिले मागे पूर्ण पुश करावे लागेल, त्याशिवाय खालची बाजू निघणार नाही। तर ही शीट आपण मागे पुश केली आहे व जे खाली शीट कवर अडकला आहे तो खेचून आपण बाहेर काढत आहे। मी शीट करोलबागमधून बनवून घेतल्यामुळे माझी जो कवर आहे तो ओरिजिनल शीटला पूर्ण अटॅच केलेला आहे। मी शीट करोलबागमध्ये बनवून घेतलेली, त्यामुळे काय माझा कवर आणि शीट वेगळी काय होणार नाही, त्यामुळे मला ते तिथले तेच करावे लागेल। तिथे पण त्यांनी क्लिप लावलेले आहेत। तर हा बाजूला जो हँडल असतो सीट खाली वर करण्यासाठी, तो आपल्याला अलगद काढून घ्यावा लागेल। याला काय स्क्रू नसतात, हा फक्त एक लॉक असतो। तो स्क्रूड्रायव्हरने जरी आपण खेचला तरी तो हँडल निघून जातो, पण थोडा अलगदच काढा, कारण जर तुटला तर नवीनच घ्यावा लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे।
शीटचा हँडल काढलेला आहे. आता याला स्क्रू आहेत, हे स्क्रू काढायला लागतील. याला 3 स्क्रू असतात. हा बाजूचा पार्ट्स आहे, तर आता आपण हा काढूया. तर ह्याला 3 स्क्रू आहेत. हा एक स्क्रू आहे, खाली एक स्क्रू आहेत आणि पुढे एक स्क्रू असतो. असे 3 स्क्रू असतात. हे 3 स्क्रू काढून हा पॅनल बाहेर निघून जातो. तर पुढचा पण शीटचा स्क्रू काढलेला आहे. तर पॅनल अलगद तुम्ही बाहेर खेचून हा निघून जातो. कंपनीतून सीट आली तिला पण लॉक असतो. तो लॉक तुम्ही खेचून बाहेर काढू शकता. तर अशा प्रकारे तो लॉक खेचून तुम्ही बाहेर काढून घ्या आणि आतमध्ये फॉर्म असतो, फॉर्म पण थोडासा बाहेर खेचून घ्या. तर अशा प्रकारे आपला फॉर्म आणि शीटचा कवर दोन्हीही बाहेर आलेले आहेत. खालीवर करण्यासाठी जे मेकॅनिझम असतं ते ह्याच्यामध्ये असतं. तर ह्याच्या पण आपल्याला नट खोलून घ्यावं लागेल. तर ह्याला 2 नट असतात, एक पाठीमागे आणि एक पुढे. आपण हा शीटचा हँडल परत लावला आहे. आतमध्ये तुम्ही जे लोखंडाचं बघताय तेच आपल्याला कट करायचं आहे. ते मेकॅनिझम आहे, तर ते मेकॅनिझम आपल्याला 6.5 सेंटीमीटर कट करायचं आहे. माझ्याकडे काही साहित्य नसल्यामुळे मी दुकानातूनच कट करणार आहे. जर तुमच्याकडे साहित्य असेल, कटर असेल, तर तुम्ही घरात 6.5 सेंटीमीटर कट करू शकता. तर चला आपण हे दुकानात घेऊन जाऊ आणि बघू किती खर्च येतो आपल्याला हे कटिंग करण्यासाठी. तर आपण दुकानातून शीटचं मेकॅनिझम कटिंग करून आणलं आहे. त्यासाठी मला 200 रुपये खर्च आला आहे. तर जशी आपण शीट खोललेली त्याप्रमाणेच ही शीट आपल्याला परत लावावी लागेल. आणि जे कवर लावताना ते एकदम तुम्ही खेचून घ्या. तर ही जीप मी लावली आहे आणि जोपर्यंत तुम्ही कवर ताणून घेणार नाही तोपर्यंत ती शीट व्यवस्थित फिट अशी बसणार नाही. तर व्यवस्थित अशी ताणून घ्या आणि शीटचा कवर तुम्ही लावा. जो आपण साईडने सीटचा जो पॅनल काढलेला तोही व्यवस्थित लावून घ्या. आपण सीट कवर लावण्याच्या आधी जे मेकॅनिझमचा जे कवर होता तो तुम्ही लावा, नाहीतर मग त्यामध्ये तुमचे फॉर्म अडकले जातील. अशा प्रकारे आपली सीट पूर्ण पहिल्यासारखी झालेली आहे आणि पाठीमागे 45 डिग्री आणि पुढे 90 डिग्री फ्लॅट बेडसाठी तयार झालेली आहे. तर आता आपण ही शीट आपल्या गाडीमध्ये लावायला घेऊन जाऊ. आता आपण गाडीमध्ये शीट लावायला आलो आहे. गाडीची शीट इथे व्यवस्थित लावा तुम्ही. आणि अशा प्रकारे आपली गाडीमध्ये सीट लावली गेलेली आहे, जी आता तुम्हाला दाखवतो की 90% बरोबर फ्लॅट होते, जशी आर्टिकामध्ये फ्लॅट होते तशी.
तर ही अशा प्रकारे रेनॉल्ट ट्रायबरची सेकंड रोची शीट जी कंपनीतर्फे 45 डिग्रीज फोल्ड होते ती बाहेरून कटिंग करून तिचं जे मॅग्नेझम होतं ते आम्ही बाहेरून कटिंग केलं. त्यासाठी मला 200 रुपये खर्च आला, कारण माझ्याकडे काही साहित्य नव्हतं. जर तुमच्याकडे साहित्य असेल तर तुम्ही स्वतःही करू शकता, पण मी बाहेरून करून घेतले आणि त्यासाठी मला 200 रुपये खर्च आला. तर अशा प्रमाणे ती सेकंड रोची शीट आम्ही 90% फोल्ड केली. त्यावर फ्लॅट एक बेड होऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. बाय बाय.